दोन भाऊ एकत्र येताना शुभेच्छा. आता भाऊ एकत्र आले तर भावाच्या पाठीमागे काय राहिलं पाहिजे ना. पाठीमागे काय ताकद नाही आणि आता ते मराठीचा मुद्दा घेऊन ते जसं एक करत आहे. मराठीचा मुद्दा हा फक्त राजकीयदृष्ट्या त्या ठिकाणी तो पुढे आणला जातो. बाकी त्याच्यामध्ये प्रत्येक पक्षामध्ये मराठी माणसं आहेतच आणि मराठीचा जो निर्णय झालाच नाही तो निर्णय त्याच्यामध्ये काहीतरी आम्ही आता मराठीसाठी लढा देतो. आता मराठी माणसंच मुंबईत राहिली नाही, मराठी माणसंच झालं म्हणजे काम सगळं विरार नाला चौपाट तिकडे करण्यात यांनी काम केले की मराठी माणसाने मागच्या निवडणुकीत जो काय निर्णय दिला तर त्यांना सगळ्यांना माहिती आहे आणि पुढे काय होईल याची देखील करतो. तुमचे परम मित्र वैभवजी खेडेकर हे तुम्हाला तर समजा निमंत्रण दिलं आणि 5 तारखेच्या विजय मेळाव्यात तुम्ही आपण जाणार का? मी त्यांच्या सोबतच नाही म्हटल्यानंतर विषय कुठे. पण आता तुम्ही त्यांच्यासोबत नाही, पण महाविकास आघाडीचं ना तुम्ही दोघं एकत्र होतात ना, सोबत होतात ना मित्र म्हणून. पूर्वी कोण कोण होतं त्याचं झालं आता IPL. कोण कोणते कोणत्या संघात आहे ते कोणाला समजत नाही तशा पद्धतीने आहे. आता विचारायला आम्ही सगळेजण शिवसेनेबरोबर आहोत. जी बाळासाहेबांची शिवसेना आहे, जी एकनाथ शिंदे साहेब जे प्रमुख आहेत त्याच्यासोबत यांच्या काही ज्या चुका झाल्या यांनी काय काय जे केलं. जे लोकसभेमध्ये वाघर मतदारसंघामध्ये 28,000चं मताधिक्य होतं भास्कररावांना. मला सुद्धा या ठिकाणी मी उबाटाचा उमेदवार होतो. मी तिथे त्या ठिकाणी 8,500 मताधिक्य होतो. परंतु नेते मंडळीच विधानसभेला कुठं गायब झाले आणि म्हणून जे नेतेच काम करत असतील तर त्यांच्यासोबत काम कसं करायचं आणि म्हणून लोक नेत्यांना कंटाळलेले आहेत आणि म्हणून नेत्यांच्या ह्याच्यानंतर लोक काय निर्णय घेतला त्याच्यापैकी एक मी. आता मी त्याच्यामध्ये शिवसेनेमधून त्या ठिकाणी काम करतो. मी मूळचा शिवसैनिक आहे आणि म्हणून शिवसेना कशी वाढत त्या दृष्टीनं आज आम्ही वाघरामध्ये त्या दृष्टीने प्रयत्न. येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका ह्या माजी आमदार संजयराव कदमांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाणार का? नेतृत्व माझं नाही, नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख शिवसेनेचे नेते कोकणातले यांच्या नेत्यांच्या पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी निवडणूक होईल. निवडणुकीच्या दृष्टीनं गेल्याच आठवड्यामध्ये कोकणाच्या दृष्टीनं रत्नागिरी असेल, रायगड, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्याचे भरतसे गोगावले होते, उदय सामंत होते, योगेश होते, हे सगळे मंत्र्यांनी जबाबदारी घेतली आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे 55 जिल्हा परिषद सदस्याच्या जागा आहेत पुढच्या काळात निवडणूक होणार आहेत त्याच्या 60% याच्यामध्ये महायुतीचे आणि त्याच्यामध्ये शिवसेनेचे अधिक सदस्य निवडून येतील त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.